श्रीगोंदा शहरासाठी आणि तालुक्यासाठी उत्पादन शुल्क विभागाचं नवीन कार्यालय हे 18/6/2024 रोजी मंजूर झालं होतं आणि या मंजुरीनुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाचे 2 दुय्यम निरीक्षक, 1 सहाय्यक दुय्यम निरीक्षक, 2 जवान, 1 महिला जवान, 1 वाहक असं मनुष्यबळ देखील मंजूर झालं होतं. परंतु आम्ही त्यानंतर उत्पादन शुल्क विभागाचे जे अधीक्षक आहेत, सोनोने साहेब होते, त्याच्या अगोदर पाटील साहेब होते, यांच्याकडे आम्ही पाठपुरावा केला आणि त्यांना विनंती केलेली की पत्र सुद्धा दिलं होतं की श्रीगोंद्यामध्ये आपण हे कार्यालय सुरू करा, जेणेकरून श्रीगोंदा, कर्जत, जामखेड या 3 तालुक्याचं उत्पादन शुल्क विभागाचं प्रशासकीय कार्यालय श्रीगोंद्यामध्ये सुरू होईल आणि श्रीगोंदा तालुक्यामध्ये परिसरामध्ये जी काही अवैध दारू विक्री मोठ्या प्रमाणावरती सुरू आहे, गावगावात, खेड्यापाड्यात, वाडी वस्तीवरती हातभट्टी, ताडी, देशी, विदेशी अशा दारू अवैधरित्या मोठ्या प्रमाणावर विकल्या जातात, याच्यावरती काही प्रमाणात का होईना परंतु उत्पादन शुल्क विभागाचं जर कार्यालय श्रीगोंद्यामध्ये सुरू झालं तर त्यावरती निश्चितपणे अंकुश येईल. या अपेक्षेने आम्ही श्रीगोंद्यामध्ये हे कार्यालय सुरू व्हावं यासाठी पाठपुरावा करत होतो. मात्र काल प्रशासकीय पातळीवरून एक बातमी आम्हाला समजली की श्रीगोंद्यामध्ये मंजूर झालेलं हे 18/6/2024 उत्पादन शुल्क विभागाचं कार्यालय हे कर्जत या ठिकाणी शिफ्ट होणार आहे किंवा कर्जत या ठिकाणी ते सुरू होणार आहे. खरं तर यापूर्वी आम्ही पत्र दिलं होतं, पाठपुरावा केला होता. आता मात्र आम्हाला आंदोलन केल्याशिवाय पर्याय नाही आणि म्हणून आज अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी माननीय पंकज आशिया साहेब, त्याचबरोबर उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक सोनोने साहेब या दोघांनाही आज आम्ही भेटून पत्र दिलेलं आहे आणि श्रीगोंद्यामध्येच उत्पादन शुल्क विभागाचं कार्यालय सुरू व्हावं यासाठी आम्ही येत्या 15 ऑगस्टला आंदोलन करतोय. जर हे कार्यालय करण्यामध्ये इथल्या सरकारी अधिकाऱ्यांनी कामचुकारपणा केला, टाळाटाळ केली तर उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षकांना माझी विनंती आहे आणि त्यांना इशारा देखील आहे की 15 ऑगस्ट नंतर मात्र मग आम्हाला वेगळ्या पद्धतीची आक्रमक भूमिका घ्यावी लागेल आणि त्याला मात्र सर्वतः उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक हे सोनोने साहेब हे जबाबदार असतील. कारण त्यांच्या घोडचुकांमुळे श्रीगोंदा तालुक्यामध्ये मंजूर झालेलं उत्पादन शुल्क विभागाचं कार्यालय जागेअभावी त्यांना खरं तर भाड्यानेही जागा मिळू शकते. श्रीगोंद्यामध्ये सरकारी जागा उपलब्ध आहे का तर ती सुद्धा जागा उपलब्ध आहे, परंतु राजकीय अनास्थेपोटी श्रीगोंद्याचं उत्पादन शुल्क विभागाचं कार्यालय जर कर्जत जाणार असेल तर मग मात्र उत्पादन शुल्क विभागाच्या या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी आमचा संघर्ष होईल. 15 ऑगस्टला आपण आंदोलन करतोय, त्या आंदोलनानंतर मात्र उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना धडा शिकवल्याशिवाय आम्ही राहणार नाही, एवढ्याच्या निमित्ताने सांगतो. धन्यवाद.